आज T20च्या वर्ल्ड कप मधली आज सेमीफायनलची मॅच आहे आणि भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांसाठी ही मॅच फार महत्त्वाची मानली जाते। भारतासाठी खास करून ही मॅच महत्त्वाची आहे कारण जर आज भारत जिंकला तर भारताला फायनलचं कलकत्त्याचं तिकीट मिळणार आहे। दोन्ही संघांनी कसून सराव मुंबईच्या वानखेडे पिचवरती केलेला आहे। तुम्ही पाहताय साखळी सामन्यामध्येच न्यूझीलंडशी पहिल्या मॅचमध्ये भारत गारद झाला होता, मात्र त्यानंतर सलग 3 मॅच जिंकून भारताने उपांत्य फेरीमध्ये धडक मारलेली आहे। युवराज सिंग भारताचा मिडल ऑर्डर बॅट्समन आज खेळू शकणार नाही। युवराजच्या पायाला दुखापत झाली आहे, त्यामुळे त्याच्या जागी मनीष पांडेला या संघामध्ये संधी देण्यात आली आहे। तर दुसरीकडे भारत फायनलमध्ये पोहोचावा यासाठी होम हवन देशभरामध्ये सुरू झालेला आहे। देशभरातले जवळपास 125 कोटींपेक्षा जास्त क्रिकेटचे चाहते आज भारतीय टीमकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करतायत। क्या आज रोहित शर्मा से स्कोर की अपेक्षा कर रहे, फिर धवन और रोहित शर्मा टिक गए तो स्कोर तो है 200 के ऊपर। फर्स्ट बैटिंग आया वेस्ट इंडीज का तो गेल को जल्दी आउट करके आज उन लोग में सीमंस खेल रहा है, बोला तो सीमंस का भी होम ग्राउंड बोल सकते हैं वानखेड़े को, मुंबई इंडियंस का ओपनर है बोले तो। और गेल को आउट करके जल्दी जितना होएगा उतना उन लोग के बाद में फ्लेचर तो इंजर्ड है, रसल को आउट करो। भी सारा एक्सपेक्टेशन विराट कोहली पे ही है। मेरा मतलब है कि अभी रोहित शर्मा का भी होम ग्राउंड है तो रोहित शर्मा भी अच्छा खेलना चाहिए, क्योंकि हमने देखा बहुत बार कि रोहित शर्मा का भी परफॉर्मेंस थोड़ा बहुत डाउन हो गया है। तो आज वो खेला तो मुंबई को इतना थोड़ा सपोर्ट आएगा कि आज मुंबई का प्लेयर रोहित शर्मा खेला अच्छे से। दोनों ओपनर ने अच्छी ओपनिंग की, पावर प्ले में अच्छा खेला तो ही इंडिया का कुछ अच्छा स्कोर हो सकता है, क्योंकि उनमें भी अच्छे प्लेयर है, गेल बिल जैसे। इतनी मैचेस में ओपनिंग इतनी अच्छी नहीं मिली तो फिर आज शायद धोनी को धवन बिठा के रहाणे को खेलने का मौका देना चाहिए, क्योंकि होम ग्राउंड है उसका। तो रोहित और रहाणे का होम ग्राउंड तो अच्छा खेल सकते हैं उन लोग, और अच्छी स्टार्ट होगी तो अच्छा रिकॉर्ड भी, मतलब अच्छा स्कोर भी होगा। आपली प्रतिनिधी रुजुता लुकतुके आपल्यासोबत आहे। रुजुता, एक मोठी सेमीफायनल याला म्हणावे लागेल इंडिया आणि वेस्ट इंडिजची। गेलचं काय करावं लागेल तुला असं वाटतं? गेलची जर आज बॅट चालली तर टीम इंडियाचं काही खरं नाहीये। खरंय मयंक, सगळ्यांचं लक्ष आज या मॅचकडे गेल विरुद्ध विराट कोहली असंच बघितलं जात आहे। याचं कारण असं आहे की दोन्ही टीम्समध्ये हे दोन खेळाडू आहेत ज्यांनी आतापर्यंत सातत्याने कामगिरी केली आहे आणि म्हणून या दोन्ही टीम्स आजचा दिवस पाहत आहेत सेमीफायनलमध्ये। आणि दोघांनी ट्विटरवर पण भरपूर पूर्वतयारी या मॅचची केलेली दिसते। गेलचे जर ट्विटर अकाउंट मागच्या काही दिवसातले बघितले तर कोणत्याही आव्हानाला आपण तयार आहोत, आशिष नेहरा असो, स्पिन बॉलिंग असो, जडेजाची, आपण सगळ्याला तयार आहोत असं गेलनं सांगितलंय। त्याचबरोबर विराट कोहली सुद्धा तितकाच आक्रमक आहे आणि आपल्याकडनं झालेल्या कामगिरीची त्याला पुरेपूर जाणीव आहे। आज हेच गेलला आपण कसं खेळणार, आपले बॉलर कसं खेळतात हेच खरंच आजच्या मॅचमध्ये महत्त्वाचं असणार आहे। पण त्याच्या बरोबरीने मला आणखी असं वाटतंय की आज अनायसे युवराज सिंग आजारी असल्यामुळे खेळू शकणार नाहीये, त्याचा घोटा दुखावलाय पायाचा। तर अजिंक्य रहाणेला सुद्धा घरच्या मैदानावर खेळायची संधी मिळू शकते। आणि मयंक, सेमीफायनलची मॅच आहे त्यामुळे सगळे रेकॉर्ड्स वगैरे सगळं बाजूला ठेवलं पाहिजे, पण जर घरच्या मैदानावर आणि सेमीफायनलची मॅच खेळायला मिळाली तर रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे सुद्धा कमाल करू शकतात। पण रुजुता, आणखीन एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टीम इंडियासाठी आणखीन एक मोठं आव्हान आहे, ते म्हणजे वानखेडेच्या पिचचं। वानखेडेचं ग्राउंड फार जास्त मोठं नाही। क्रिस गेलने याच मैदानावरती सणसणीत सेंचुरी वर्ल्ड कपमध्येही ठोकली आहे, त्यामुळे जर क्रिस गेलची बॅट पुन्हा लागली तर भारतीय टीमच्या समोर एक मोठं आव्हान उभं राहील। नक्कीच मयंक, जेवढं हे ग्राउंड आपलं आहे मुंबईचं म्हणजे म्हणून भारताचा आहे, होम क्राऊडचा फायदा आज मुंबईला भारताला मिळणार आहे, तितकंच हे ग्राउंड क्रिस गेलचं सुद्धा आहे। कारण यापूर्वी IPL मध्ये इतक्या वेळात क्रिस गेल खेळलाय की त्याला वानखेडेचं पिच अगदी व्यवस्थित माहिती आहे। पण जो होम सपोर्ट असतो ना, आज 40,000 प्रेक्षक आज जे भारताच्या बाजूने चीअर करतील तेव्हा क्रिस गेल कसा खेळतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे आज। आणि सगळ्यात महत्त्वाचं, आतापर्यंत भारतीय टीमसाठी अनेक गोष्टी जुळून आल्या। ज्या पद्धतीने कॅप्टन महेंद्रसिंग धोनीने कप्तानी केली आहे, टॉस तसं नाही म्हटलं तरी निर्णायक ठरेल, कारण आतापर्यंत दुसरी बॅटिंग करणारी टीम जिंकत आली आहे। मग ते आव्हान कितीचंही असो, आज मोठा स्कोर बघायला मिळेल एवढं नक्की वाटतंय। कारण शेवटच्या सेमीफायनल मॅचमध्ये क्युरेटर मला नाही वाटत स्पिनला असिस्ट करणारी पूर्ण पिच बनवेल, आणि त्यामुळे आपल्याला 160-170चा स्कोर कमीत कमी या मॅचमध्ये बघायला मिळेल। आणि म्हणून जी टीम दुसरी बॅटिंग करून 180 रन चेस करण्याची क्षमता दाखवू शकते ती आज जिंकू शकेल। एक शेवटचा प्रश्न रुजुता, आजची मॅच सगळ्यात दृष्टीने महत्त्वाची आहे। आजच्या मॅचमध्ये इंडियाचं प्लेइंग 11 मध्ये मुनीष पांडेला संधी देशील का दुसरीकडे अजिंक्य रहाणेला?
त्याबद्दल अजून टीम मॅनेजमेंटकडनं काहीही समजलं नाहीये. कालचे जर तू प्रॅक्टिस बघितलीस वानखेडे स्टेडियमवर झालेली, तर धोनी होता तिथे आलेला, अर्थात धोनी होतात प्रॅक्टिसला, त्याबरोबर रवी शास्त्री आणि टीमचे भारतीय टीम निवड समितीचे सदस्य हे सगळे तिथे उपस्थित होते. विराट कोहली बॅटिंग जी जान लावून प्रॅक्टिस करत होता आणि त्याच वेळी धोनी आणि हे सगळे थिंक टँक पूर्ण वेळ तिथे बसून होती व्यूहरचना आखण्यामध्ये मॅचसाठी. आणि घरचं मैदान आणि अजिंक्य रहाणेची आतापर्यंतची सातत्यपूर्ण कामगिरी यामुळे मला तरी असं वाटतंय पर्सनली की अजिंक्य रहाणेला आज झुकतं मॅच या सामन्यामध्ये मिळेल. कारण आतापर्यंत एक लक्षात घे, एक विराट कोहली सोडला तर इतर कोणीही सातत्यपूर्ण एकही मोठी इनिंग आपल्याकडे अजून बघायला मिळालेली नाहीये भारतीय बॅट्समनकडनं, कोहली सोडला तर. आणि म्हणून एक बाजू लावून धरणाऱ्या बॅट्समनची नितांत गरज आहे महत्वाच्या मॅचला. कारण आतापर्यंतच्या लीग मॅचेस होत्या, आता सेमीफायनल भारतीय टीमला खेळायची आहे. बरोबर, सेमीफायनल भारतीय टीमला खेळायची एक महत्त्वाची मॅच आहे सेमीफायनलची. धन्यवाद रुजुता दिलेल्या माहितीबद्दल. रुजुता लुकतुके आमची प्रतिनिधी माहिती देत होती. तर दुसरीकडे आजच्या मॅचची उत्कंठा ही ज्या प्रकारे आम्हा सगळ्यांना आहे त्याप्रमाणे जवळपास मुंबईतल्याच नाही तर देशभरातल्या फॅन्सनाही आहे. आणि मॅच जरी संध्याकाळी असली तरी फॅन्सने आत्तापासूनच वानखेडे स्टेडियमच्या बाहेर गर्दी केलेली आहे आणि या गर्दीला पांगवण्यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. आढावा घेतला आमचा प्रतिनिधी विशाल सिंगने. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरती भारत विरुद्ध वेस्ट इंडिज हा सामना होणार आहे. हा सामना सेमीफायनलचा होणार आहे. T20 वर्ल्ड कपचा सेमीफायनल आहे आणि वानखेडे स्टेडियमच्या बाहेर बघू शकता की किती सिक्युरिटी लावली गेली आहे, किती बंदोबस्त लावला गेला आहे की आज हा जो सेमीफायनल आहे ह्यामध्ये मोठ्याच्या संख्येत लोक येतील आहे आणि म्हणून इथे पोलिसांचे कडेकोटी बंदोबस्त आहे. तर त्याचबरोबर वानखेडे स्टेडियमच्या बाहेर काही प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड उभे आहेत. म्हणजे आज ह्या मॅचच्या दरम्यान कोणतीही असे गैरप्रकार घडू नये म्हणून इथे सिक्युरिटीचे चोख बंदोबस्त केले गेले आहेत. त्याचबरोबर काही अशीही लोक आहेत, अशीही क्रिकेट प्रेमी आहेत ज्यांना ह्या मॅचची तिकीट नाही मिळाली तरी ते बाहेरून उभे आहेत की त्यांना एखादं तिकीट मिळेल ह्या आशेत ते उभे आहेत. ही मॅचमध्ये एक मोठा टर्निंग पॉईंट आहे कारण हा सेमीफायनल आहे आणि मुंबईकर आहेत ते भरपूर क्रिकेट प्रेमी आहेत. अशामध्ये हा स्टेडियमचा फुल भरला असेल तर त्याचबरोबर हा सामना बघण्यासाठी अनेकशे लोक बाहेर येऊन उभं राहतात आणि अशी आशामध्ये असतात की शेवटचे क्षणी त्यांना तिकीट मिळेल आज जातील. पण त्यांना आता तुमचं तिकीट मिळण्याचे चान्सेस फार कमी आहेत कारण जेवढे तिकीट्स होते ते विकले गेले आहेत. तरीही इथे जे क्रिकेट प्रेमी आहेत ते वरून बाहेर उभे आहेत. त्याचबरोबर इथे सुरक्षा चोख बंदोबस्त केले गेलेले आहेत. त्यामुळे मंगेश विशाल सिंग, जय महाराष्ट्र, मुंबई.